हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. खूप दिवस झालं नॉनव्हेज रेसिपी आपण कोणती बनवलेली नाहीये. तर आज आपण नॉनव्हेज रेसिपी बनवतोय. तर त्यामध्ये आपण फिश फ्राय बनवणार आहोत. हा फिश फ्राय बनवण्यासाठी या ठिकाणी मी बांगडा सिलेक्ट केलेला आहे. तर बांगडा फ्राय कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. हा आपला बांगडा फ्राय जो आहे तो अगदी गाडीवर मिळतो तशा चवीचा, अगदी तसाच कुरकुरीत चविष्ट असा असणार आहे. तर असा हा बांगडा फ्राय कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. हा बांगडा फ्राय जो आहे तो कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे. त्यामुळं बांगडा जो आहे तो कुरकुरीत तर होणारच आहे, त्याचबरोबर त्याचं वरचं आवरण देखील निघून पडणार नाही, ते देखील आहे तसं राहणार आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला या ठिकाणी मी अर्धा किलो होईल इतके बांगडे घेतलेले आहेत. बांगडे जे आहेत ते मी त्या मासेवाल्याकडूनच स्वच्छ करून घेतले होते आणि त्याचबरोबर त्याला चिरा देखील देऊन घेतलेले आहेत. आपण त्यांना सांगितलं की आपल्याला मासे फ्राय करायचे आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित असे कट लावून देतात. तर आता घरी आणल्यानंतर आपल्याला हे बांगडे थोडेसे पाण्यानं असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता मी याच्यामध्ये पूर्ण मासे बुडतील इतके पाणी घातलेलं आहे आणि हलक्या हातानं बांगडा जो आहे तो मी धुवून घेतलेला आहे. आता या बांगड्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाहीये. त्यातलं पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे. पाणी जर राहिलं तर आपले नंतर बांगडे जे आहेत ते फ्राय केल्यानंतर मऊ पडतात. म्हणून पूर्णपणे पाणी त्यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळे बांगडे जे आहेत ते स्वच्छ करून घेऊयात. मी यातील सगळं पाणी निथळून ते प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला जर त्यातलं पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवता आलं तर चाळणीत ठेवलं तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे चारही बांगडे जे आहेत ते माझे धुवून झालेले आहेत. यानंतर आपण यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे. एक 15 ते 20 पाकळी होईल इतका आपल्याला लसूण घ्यायचा आहे. लसूण हा फिश फ्रायसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. टेस्ट जी आहे ती अप्रतिम देतो. त्यामुळे लसूण आपल्याला अजिबात स्किप करायचं नाहीये आणि थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. तुम्ही जर बघितलं असेल बाहेर जर आपण स्ट्रीट स्टाईल जे काही फिश फ्राय वगैरे मिळतात, अगदी गाडीच्या जवळून जरी आपण गेलो तरीही आपल्याला तो मासे तळलेला वास आहे हे लगेच इमिजिएटली कळून जातं. तर त्याच्यामध्ये कोणती जादू असते बघा, तिथं एकतर ते लसूण वापरलेला असतो, त्याचबरोबर तो माशाचा मसाला. तर याच्यामुळे काय होतंय आपल्याला तो इमिजिएटली मासे तळलेला वास येऊन जातो. तर आता मी लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण आपल्याला बारीक करायचा आहे. लसूण बारीक करताना मी खूप त्याची पेस्ट केलेली नाहीये. थोडासा असा मोठा राहिला तरी देखील चालेल. थोडासा तोंडात येईल आणि फ्राय झालेला असल्यावर लसणाची टेस्ट आहे ती आणखी वाढणार आहे. अर्धवट बारीक झालेला लसूण जो आहे तो मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. यामध्ये इतर घटक जे आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. त्यापासून आपण या बांगड्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत. या ठेचून घेतलेल्या लसणामध्ये आता आपल्याला अर्धा टेबलस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे. हळद ऍड केल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला ऍड करायचा आहे. कांदा लसूण मसाला माझा खूप काही असा तिखट नाही आहे, त्यामुळं 1.5 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. यानंतर आपण यामध्ये मीठ ऍड करतोय. चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. त्याचबरोबर मोठा अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा रस देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. लिंबाचा रस ऍड करून झाल्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. कच्चं तेल आहे ते ॲज इट इज मी ऍड करून घेतलेलं आहे. पुन्हा मी यामध्ये लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे. कलरसाठीची लाल मिरची पावडर असणार आहे ती अर्धा टेबलस्पून ऍड केलेली आहे. आता आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतका गरम मसाला देखील ऍड करून घ्यायचा आहे. आता हे सगळे घटक आपण चमच्यानं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट जी आहे ती आपल्याला थोडीशी घट्ट वाटायला लागेल. आपल्याला हलवता येत नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी ऍड करायचं आहे. पाणी ऍड करतानाचा व्हिडिओ जो आहे तो माझा स्किप झालेला आहे. पाणी ऍड करताना अगदी आपल्याला चमच्यानंच पाणी ऍड करायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. खूप जर ते मिश्रण आपलं पातळ झालं तर ते माशावर बसणार नाही. म्हणून थोडंसं आपल्याला दाटसर असंच ते मिश्रण ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पाणी ऍड करून सगळा मसाला जो आहे तो मी व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे आणि हा तयार मसाला आता आपल्याला बांगड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे.
मसाला भरण्यासाठी आपल्याला चमच्याचा वगैरे वापर करायचा नाहीये, तर हातानंच व्यवस्थित मसाला भरायचा आहे. आपण बांगड्याला ज्या काही चिरा पाडून आणल्या होत्या, तर त्या चिरांमध्ये देखील आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं तो मसाला काय होईल, त्याच्या आतपर्यंत जाईल. नाहीतर फक्त वरून-वरून लावला तर तो खूप असा आतपर्यंत जाणार नाही. चिरा पाडण्यामागचं कारण हेच होतं, की आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता यावा. त्याचबरोबर चिरा पाडल्यामुळं आपला मासा जो आहे तो लवकर शिजण्यासाठी, लवकरात लवकर कुरकुरीत होण्यासाठी म्हणून मदत होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला छान असं तयार केलेलं मिश्रण, तयार केलेला मसाला जो आहे तो बांगड्याला लावून घ्यायचा आहे. मासे बनवण्यासाठी बघा आपल्याला खूप काही इन्ग्रेडियंट्स किंवा खूप काही मोठी प्रोसेस करायला लागत नाही. फार काही वाटण तयार केलंय असं वगैरे पण नाहीये. खूप पटपट मासे जे आहेत ते तयार होतात. माशाच्या प्रत्येक पिसाला आपण व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा आणि ते चांगले मुरू दिले की आपल्याला कमीत कमी वेळात चवदार अशी रेसिपी आपल्याला खायला मिळून जाते. तर अशा प्रकारे सगळ्या बांगड्यांना तयार मसाला भरून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या तोंडाकडचा भाग, शेपटीकडचा भाग यावर देखील मसाल्याचं कोटिंग करणार आहे आणि हे तयार झालेले, भरून तयार झालेले बांगडे जे आहेत, ते आपल्याला अर्धा तास म्हणून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मुरले गेल्यावर त्याची टेस्ट आणखी वाढणार आहे. सगळे बांगडे भरून छान त्याला कोटिंग असं झालेलं आहे. हे आता भरलेले बांगडे जे आहेत, ते अर्ध्या तासासाठी म्हणून मी मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. अर्धा तास बांगडे चांगले मुरलेले आहेत. यानंतर मी एक प्लेन तवा घेतलेला आहे. तो तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. शक्यतो तवा सिलेक्ट करताना आपण नॉनस्टिकचा तवा सिलेक्ट करायचा, ज्यामुळं आपल्याला मासे तळण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करता येतो. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे. रवा घेताना खूप बारीक देखील रवा घ्यायचा नाहीये. थोडासा मोठा रवा असतो तो घ्यायचा आहे. 1.5 वाटी होईल इतका मी मोठा रवा घेतलेला आहे. या रव्यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर बेसन वापरलं तरीही चालेल, पण तांदळाचं पीठ वापरल्यामुळं थोडासा माशाला कुरकुरीतपणा येण्यासाठी मदत होते. यानंतर मी यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. अर्धा ते 1 टेबलस्पून जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात लाल मिरची पावडर तुम्ही ॲड करू शकता. मी कलरसाठीची लाल मिरची पावडर वापरलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतका गरम मसाला देखील आपण ॲड करतोय. आपण माशाला जरी हे सगळे इन्ग्रेडियंट्स लावले असले, तरी वरच्या कोटिंगमध्ये पण आपल्याला त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची चव उतरायला पाहिजे. म्हणून आपण परत एकदा वरच्या कोटिंगमध्ये देखील हे ॲड करून घेतोय. यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. वरच्या कोटिंगसाठी म्हणून आपण पाव टेबलस्पून होईल इतकं मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकसारखे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत. त्याचबरोबर तवा देखील आपला तापला गेलेला आहे. आता याच्यावर सुरुवातीला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे आणि तेल आपल्याला तव्याला सगळीकडं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आता मुरत ठेवलेले बांगडे तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहेत. हे रव्याचं मिश्रण पूर्णपणे बांगड्याला सगळ्या बाजून लावून घ्यायचं आहे. वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लागलं जातं, आतपर्यंत जातं ते मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं तो बांगडा थोडासा असा झाडून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यावरचा एक्स्ट्रा रवा जो असेल तो खाली पडेल. रवा खूप देखील लागलेला असेल तर तो नंतर आपला तव्यामध्ये करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे माशाचा कलर काळा पडू शकतो. याच प्रकारे आपण दुसरा बांगडा देखील पूर्ण या रव्यानं कोट करून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला या तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवायचा आहे. सगळ्या बांगड्यांना आपण हे रव्याचं आवरण एकाच वेळी लावायचं नाहीये. जसं जसं आपण फ्राय करणार आहोत तसं तसं लावायचं आहे. सगळं आवरण जर आपण एकाच वेळी लावलं तर ते नंतर काय होतं मऊ पडतं आणि ते ओलसर होऊन निघून जातं. म्हणून आपण जसं फ्राय करणार तसं तसं आपण आवरण जे आहे ते लावत जाणार. सुरुवातीला मी 2 टेबलस्पून होईल इतकंच तेल तव्याला सगळीकडे लावून घेतलेलं. मासा त्याच्यामध्ये सोडल्यानंतर, बांगडा त्याच्यामध्ये सोडल्यानंतर परत एकदा मी 2 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते बाजूला स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता हा बांगडा जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. मासा आपण जर मंद आचेवर तळायचा प्रयत्न केला तर तो आपला कुरकुरीत असा होणार नाही. त्यामुळं आपण त्याला मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतोय.
आणि आपल्याला त्याला खूप असं हलवायचं नाहीये. 2 वेळाच परतायचा आणि तेवढ्यामध्येच आपल्याला तो तळला गेला पाहिजे. खूप त्याला हलवलं गेलं तर त्याचं कोटिंग जे आहे ते निघून जाईल. एक 5 मिनिटं गेल्यानंतर परत मी त्याची साईड जी आहे ती चेंज केलेली आहे. एका बाजूनं मासा फ्राय करून झालेला आहे, दुसऱ्या बाजूनं आता फ्राय करायचा आहे. तर आता त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, कशाचा तरी आपल्याला आधार घ्यायचा. मी 2 स्पून घेतलेले आहेत आणि त्यानं तो पलटी केलेला आहे. परत एकदा दुसरी बाजू भाजण्यासाठी म्हणून तेल जे आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणखी 5 मिनिटासाठी दुसरी बाजू देखील आपण चांगली व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण लसणाचा वापर केला होता. ज्यावेळी आपण मासा तळतो, तर तो लसूण देखील छान असा फ्राय होतो आणि त्याचा सुंदर असा एक सुगंध यायला लागलेला आहे. अतिशय छान असा आपला मासा जो आहे तो तळून रेडी व्हायला लागलेला आहे. मासा तळण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपला मासा कमीत कमी तेलात तळून होणार आहे. त्याचबरोबर फ्लॅट सरफेस असल्यामुळं सगळीकडं माशाला एकसारखी फ्लेम मिळणार आहे. म्हणून मी जो तवा सिलेक्ट केलाय तो फ्लॅट सरफेस असलेला तवा सिलेक्ट केलेला होता. 10 मिनिटामध्ये दोन्हीही मासे आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आणि आता हे तळून तयार झालेले मासे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पुढची माशाची बॅच तळण्यापूर्वी तव्यामध्ये जो काही मसाला राहिला होता, जो काही रवा राहिला होता, तो मी पूर्ण काढून घेतलेला आहे. नाहीतर आपण तसाच रवा ठेवला तर तो नेक्स्ट बॅचमध्ये करपला जाईल. तर आता पहिली बॅच जी आहे ती आपली बांगड्याची तळून रेडी झालेली आहे. तळलेला हा बांगडा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सुटलं ना तोंडाला पाणी. याचप्रमाणे राहिलेले 2 बांगडे आहेत ते देखील आपण तळून घेऊयात. पुढची बांगड्याची बॅच तळण्यासाठी परत एकदा तव्यावर 2 टेबलस्पून होईल इतकं तेल स्प्रेड केलेलं आहे. परत एकदा रव्याच्या आवरणामध्ये बांगडे व्यवस्थित कोट करून घेऊया आणि ते आपण या फ्राय करण्यासाठी म्हणून ठेवूया. दोन्हीही बांगडे मी तव्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. परत एकदा आपण दोन्ही बांगडे मीडियम फ्लेमवर छान असे भाजून घेतोय. साईडनं आपल्याला तेल स्प्रेड करायचं आहे आणि 5-5 मिनिटासाठी दोन्ही बाजू परतून घ्यायच्या आहेत. खरं म्हटलं तर चिकन किंवा मटण हे बनवण्यापेक्षा हा मासा बनवणं हे खरंच खूप सोपं असतं. मासा बनवण्यासाठी आपल्याला खूप काही वाटण वगैरे तयार करावं लागत नाही. त्यामुळं कंटाळा येत नाही. म्हणून मला तरी मासा बनवायलाच खूप आवडतं. साईडने तेल पसरवून झाल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. छान वासाचा असा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो मी आता याच्याबरोबर ॲड करणार आहे. त्या कढीपत्त्याचा वास देखील या माशाला लागेल. सुरुवातीलाच जर मी तेलामध्ये कढीपत्ता ॲड केला असता, तर तो खूप फ्राय झाला असता आणि त्याचे तुकडे-तुकडे झाले असते. मला त्याचे खूप तुकडे असे नको आहेत. म्हणून मी पहिल्यांदा मासा ॲड केला आणि त्यानंतर कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. कढीपत्त्यावर देखील थोडंसं तेल स्प्रेड करून घेते, म्हणजे त्याचा छान सुगंध असा यायला लागेल. मीडियम फ्लेमवर पहिली बाजू जी आहे ती माशाची भाजून झालेली आहे. त्यानंतर मी मासा पलटी करणार आहे. मासा पलटी केल्यानंतर परत एकदा आपल्याला बाजूनं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू देखील मीडियम फ्लेमवर 5 मिनिटासाठी म्हणून छान अशी भाजून घ्यायची आहे. दोन्हीही बाजू खूप छान भाजून झालेल्या आहेत. फिश फ्राय केलेला सुगंध आणि त्याचं सगळं टेक्स्चर बघूनच तो फिश मला कधी खाईनासा झालेला आहे. फ्राय केलेला फिश जो असतो तो शक्यतो आपण ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खायचा. त्यामुळे ते खूप टेस्टी असा लागतो. चपातीबरोबर आपल्याला त्याची इतकी छान टेस्ट येणार नाही, पण भाकरीबरोबर त्याची टेस्ट जी आहे ती डबल होऊन जाते. फ्राय बांगडा सर्व्ह करताना परत एकदा मी त्याच्यावर कढीपत्ता स्प्रेड केलेला आहे. कढीपत्ता जर तुम्हाला नको असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड केली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय जो आहे तो खाण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. तर ही होती आपली आजची झणझणीत, चमचमीत आणि कुरकुरीत बांगडा फ्राय बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.